सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 21. प्रियासोबत हे त्याला माहिती होते, म्हणून तो स्वतःहून आईला म्हणाला, आई, तिला बरं वाटत नाही आहे, तिच्याशी प्रेमानं वाग. श्रीमंताची मुलगी आहे ती, एकदम तुसड्यासारखे बोलू नको. श्रीमंताची मुलगी असली म्हणून असे संस्कार दिले का तिच्या बापाने तिच्यावर? लग्नाच्या नंतर नवरा कुठे झोपतो हे सुद्धा माहिती नाही का तिला? असं तो हॉलमध्ये एकटा झोपलेला पाहिला आणि मला किती त्रास झाला याची तुला काही जाणीव होत नाही आहे. तुझी जागाही नाही आहे. एवढी मोठी बेडरूम होती, एका कोपऱ्यामध्ये तुला झोपू दिलं असतं तिने. नाही, भांडण झाल्याने हाकलून दिलं. दरवाजाला कडी लावून झोपलेली आहे. मला माहिती आहे या श्रीमंताच्या मुली अशाच वागतात, पण ही मुलगी चेहऱ्यावर अशी वागेल असं वाटलं नव्हतं. आईची बडबड चालूच होती आणि कदाचित आईची बडबड ऐकून प्रिया उठली. दरवाजाची कडी उघडली आणि त्या दोघांकडे एकटक पाहत असताना तिला मात्र लाज वाटत होती. कारण प्रियांची सुद्धा आणि प्रियांच्या आईची सुद्धा आंघोळ झालेली होती आणि ती मात्र आता एवढ्या उशिरा उठत होती. तिच्या आईने तिला घरातून निघण्याच्या आधी सांगितले होते. घरातील सर्व मंडळी उठण्याच्या आधी उठायचे, अंघोळ करायची, देवपूजा करायची, सडा पाणी स्वयंपाक सर्व काही घरातील मंडळी झोपलेले असतानाच करायचे. आणि इथे मात्र उलटच झालं. घरातील सर्व लोकांच्या अंघोळी झालेल्या आहे आणि मॅडम आत्ता उठत आहेत. आता काय करू? ती विचार करू लागली. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. तिला कळत नव्हते. मग अशा वेळेस तिने ताबडतोब प्रियांच्या आईच्या पाया पडल्या. आई, मला माफ करा, यामध्ये माझी काही चूक नाही आहे. तुम्ही यांना सर्व काही विचारून घ्या. प्रिया रडत होती आणि ते पाय तसेच पकडलेले होते. प्रियांच्या आईला प्रियाची दया आली. प्रियांच्या आईने तिला उठवत म्हणाली, अगं, एवढ्या छोट्या कारणासाठी अगदी पाया वगैरे नको पडू. बाई, मी देव नाही. मी चिडली आहे तुझ्यावर, परंतु याचा अर्थ मी तुला मारेल किंवा तुला फार त्रास देईल असे काहीच होणार नाही. माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याची काळजी वाटणे साहजिक आहे. मग तू माझी सून, माझ्या लाडाच्या मुलाची बायको आहे. तुझ्याशी मी वाईट कशी काय वागणार? तू श्रीमंताची मुलगी, तुझ्याशी अगदी वाईट शब्दामध्ये मी कधीच बोलणार नाही. काय झाले सांग बाई, रडू नको. प्रियाशकडे बघितले. प्रियाशने सांगितले, प्रिया, तू तुझी तयारी कर, मी आईला समजावून सांगतो. प्रिया आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिथेच शेजारी ठेवलेले दंतमंजन तिने हातावर घेतलं, दात घासले आणि आपले कपडे शोधून बरोबर ती बाथरूममध्ये घुसली. आई, जे झालं त्याच्यामध्ये प्रियाचा काहीच दोष नाही. प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्त्रीत असे परिवर्तन होत असते आणि तेच तिच्यामध्ये झालेले आहे. त्याच्यामध्ये तिचा दोष काय आहे? तुला तर चांगलेच माहिती आहे. तू 4 मुलींची आई आहेस. आता ही 5वी मुलगी तुझ्या पदरात तिच्या बाबांनी फार विचार करूनच टाकलेली आहे. तुला जास्त सांगत नाही, तुला कदाचित कळलेच असेल. दर महिन्याला स्त्रियांना काय होत असते ते. तिला फार त्रास होत आहे. रात्री ती रडत होती, तिची काळजी घे. प्रियाश काळजीने बोलत होता. तू असताना मी कशाला काळजी करू? आणि तिची काळजी घेण्यासाठी सुद्धा तू आहे, मग माझी काय गरज? प्रियांची आई म्हणाली, आई, तुला तर माहीतच आहे, लग्नासाठी मी फक्त 15 दिवसाची सुट्टी घेतली होती. 10 दिवस होऊन गेलेले आहेत. आज 11वा दिवस आहे. 5 दिवस अजून पुढे आम्ही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. मग अशामध्ये माझे सुट्टीचे हे उरलेले 5 दिवस मी वाया का घालवू? म्हणून मी ठरवलं आहे की मी आजच माझ्या शाळेमध्ये जाण्यासाठी निघतो. तिकडेच राहतो आणि रविवारी वापस इकडे येतो. पर्यंत प्रियाची काळजी तू घ्यायची आहे. आई, तिच्याशी चांगली वाग. तिला रडवू नको. ती अल्लड आहे, परंतु मनानं फार चांगली आहे. अरे, पण तू अशा सुट्ट्या संपण्याच्या आधीच निघून गेला तर लोक काय म्हणतील? आणि ती स्वतः प्रिया काय म्हणेल?
ती मला विचारलं तर मी काय सांगणार आहे? आणि तिने जर तिच्या बाबांना सांगितलं तर मी काय उत्तर द्यायचे? प्रियांची आई अगदी घाबरून विचारत होती. जे काही उत्तर द्यायचे आहे लोकांना, प्रियाला आणि तिच्या बाबांना मी देईल. तू काहीच बोलू नको. तू फक्त तिच्याशी 5-6 दिवस चांगली वाग. त्यानंतर मी पुन्हा येतो तिला भेटायला. एवढी काळजी का करते? आणि लोकांचे विचार करायचा नाही. लोक थोडे काही करतात. हे लोक काही काही बोलतच राहतील. मग कशाला त्यांचा एवढा विचार करायचा? पूर्ण आयुष्यभर अशी विचार करून करूनच तू तर म्हातारी झाली आहेस. काळजी घे स्वतःची. माझ्या मुलांना बघायचे आहे ना तुला? प्रियाश म्हणाला. तुझ्या मुलांना फक्त बघायचेच नाही, या हातांनी लहानचे मोठे करायचे आहे. खूप गोष्टी सांगायच्या आहे. अभंग, श्लोक सर्व मी त्यांना शिकवणार आहे. जे जे मला येते त्या सर्व गोष्टी मी माझ्या मुलांच्या मुलांना का नाही शिकवणार? फक्त देवाने तोपर्यंत मला जिवंत ठेवले पाहिजे. आणि हे सर्व शिकवण्यासाठी माझी बुद्धी मात्र तशीच तल्लख राहिली पाहिजे. आई देवाकडे पाहत देवाला नमस्कार करत म्हणाली. प्रियांशने आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तथास्तु. प्रियांश आणि त्याची आई हसली. प्रियांशने आपल्या आईला गच्च मिठीत घेतलं. म्हणाला, मग मी जाऊ? आई, घेशील ना तू प्रियाची काळजी? अशी काय बघते, खाऊन टाकणार का आता? असा जातो आणि असा येतो. 1 आठवडा कुठे जाईल तुला समजणार नाही. मला जास्त आठवू नको. पण याचा अर्थ मला विसरू पण नको. समजलं का? लग्न झालंय आपलं. पळून नाही आणलंय. चांगले 4 चौघांमध्ये नाचत घेऊन आलोय तुला. असं सहजासहजी थोडं सोडणार आहे. आता मजबुरी आहे म्हणून जातोय लांब. एकदा जवळ आलो की मग तू म्हणशील तर लांब जाणार नाही. प्रियांश लांबूनच तिच्याशी बोलत होता. पण तिच्या डोळ्यामध्ये तिला आलेला राग सहज समजू शकत होता. तिचा चेहरा सारं काही सांगून जात होता. तो तसाच तिच्याकडे पाहत उभा राहिला. ती काहीच बोलत नव्हती. त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, सगळं काही मीच बोलणार का आता? तू काहीच नाही बोलणार? बोलणं चालतं एकमेकांना या दिवसामध्ये. आणि काही त्रास झाला तर आईला सांग. थोडी स्ट्रिक्ट आहे परंतु चांगली आहे. लावेल तुला जीव. ती हळूहळू होईल तुमच्या दोघींमध्ये चांगलीच मैत्री. मग मलाच तुमच्यातून बाहेर काढाल. जसं कोणी चहात पडलेली माशी काढतो तसं. प्रियांश बोलला. तिला हसू आलं. तो पुन्हा हळू बोलला, 1 आठवड्यासाठी मी जातोय. निदान एकदा तो शब्द बोल. नाही दुसरं काहीतरी. तर आय लव्ह यू बोल. आठवडाभर तेवढेच माझ्याबरोबर राहील. तिने आजूबाजूला बघितलं. सासूबाई नाही आहेत. आणि मग म्हणाली, आय लव्ह यू. लाजली ती. तो सुद्धा लाजला. हे 3 शब्द ऐकण्यासाठी केव्हाचा वाट बघतोय. तू बोलली बरं वाटलं. तेवढ्यात प्रियांशला काहीतरी आठवलं आणि पटकन त्याने आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि पुन्हा तिला म्हणाला, एक काम करतो, तुझा आवाज या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतो. मग तुझे जेव्हा जेव्हा आठवण येत जाईल तेव्हा झोप नाही लागणार, तेव्हा तुझा आवाज ऐकत जाईल. नाहीतर एक काम करतो, तुझा व्हिडिओज काढतो. म्हणजे तुझा गोरा गोमटा सुंदर चेहरा पण दिसेल. मोबाईल ऑन केला. व्हिडिओ सेक्शन त्याने ओपन केलं आणि तिच्याकडे बघत म्हणाला, एकदा परत बोल ना, जोरात बोल. ती हसली. तिने वर बघितलं आणि म्हणाली, आय लव्ह यू आणि थांबली. प्रियांशने तिचा हात धरला. तिला ओढत म्हणाला, अगं असं नाही, आय लव्ह यू प्रियांश म्हण. जा, माझ्याकडून नाही होणार. ती पुन्हा लाजत बोलली. व्हिडिओ चालूच होता. ए प्रिया, ऐक ना जरा. एकदा म्हण ना, एकदाच फक्त एकदा. बोल ना तू. बोलली की आठवतं आपल्याला. प्रियांश तिला खूप विनंती करू लागला. बोलते. पहिल्यांदा हात सोडा माझा. असं म्हटल्यानंतर प्रियाचा हात प्रियांशने सोडला. प्रियाने आपल्या डोक्यावर पदर घेत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली,
आय लव्ह यू प्रियांश. तो तिच्याजवळ येत म्हणाला, आय लव्ह यू प्रिया. सोडा आता, चला काही पण तुमचं. असं म्हणून प्रिया किचनमध्ये पळून गेली. प्रियाच्या मागे प्रियाच जातो असा विचार त्याने केला आणि दरवाजात बघितले तर आई होती. आई म्हणाली, अरे मी आहे घरात अजून. तुला शाळेत जायचं, उशीर होतोय. आमचं काही लग्न झालं नव्हतं का? मेलं आम्ही असं कधीच केलं नसतं. तिलाच बघायचं आणि ती बोलेल तेच ऐकायचं. आला मोठा व्हिडिओ, फोटो पण काढला आणि आता व्हिडिओ बनवणार. बनवतोय तो. वा रे पोरगा. एवढासा लहान होता, मोठा मी केला. एवढे मोठे कष्ट मी केले आणि आता तिचा करतोय. नाही ग आई, तुझ्यावर तिच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. तुला पण आय लव्ह यू आई, विसरू नको मला. येतो मी, काळजी घे तिची. असा प्रियांश म्हणाला. बॅग उचलून बाहेर गाडीजवळ जाऊन गाडी पुसली आणि पुन्हा प्रियाची एक झलक दिसते का ते पाहू लागला. प्रिया काही किचनमधून बाहेर येतच नव्हती. शेवटी प्रियांश मोठ्यानं ओरडून म्हणाला, येतो आई. प्रियांशला वाटलं, आता येतो आहे म्हटल्यावर नंतर प्रिया बाहेर येईल, बघेल आपल्याकडे, आपल्याला जाताना बाय करेल. प्रिया काही आलीच नाही. प्रियांश पुन्हा जोरात ओरडला, आई ऐकलं ना तू? जातो शाळेत. चालला? आई ओट्यावर बसलेली होती. आईला हसू येत होतं. प्रियांच्या मनामध्ये काय चालू आहे ते सुद्धा तिला माहिती होतं. पण ती काही बोलली नाही, पुन्हा हसली आणि म्हणाली, अरे जा, हळूहळू जा. गाडी जोरात चालवू नको. प्रियांशने पुन्हा घरामध्ये आतमध्ये किचनमधून आता तरी प्रिया बाहेर येईल म्हणून पुन्हा मान टाकून बघितले. पण प्रिया काही बाहेर आलीच नाही. आई खरंच जाऊ ना? तू सांग, जाऊ का नको जाऊ? प्रियांश आईला विचारू लागला. आता एवढी तयारी केली, सामान भरले, बॅग तुझ्या हातामध्ये आहे, गाडी पुसली. जा ना बाबा, जा ना, कशाला उभा राहिला आहेस? आई ओरडली. मी आई राहू दे, जाऊ दे. राहून जातो. 5 दिवस घरीच तुझी इच्छाच नाही दिसत आहे मला शाळेत पाठवायची. जाऊ दे, जातच नाही. मी असं म्हणत प्रियांशने गाडीवर ठेवलेली बॅग खाली उभी केली. मुद्दाम बॅगचा आवाज केला. आता तरी प्रिया निदान बाहेर येईल, बघेल व त्याला आनंद होईल. आपला नवरा घरी थांबला, बघायला तर येईल. दगडाची प्रिया आलीच नाही बाहेर. त्याला संताप आला. ए आई, जाऊ दे, जातो मी माझ्या शाळेत. घरी राहून कोणाला काळजी माझी. बोलतही नाही धड माझ्याशी कुणी. कशाला कोणाची एवढी मी काळजी करू? मी चाललो. काम असतं तिथे मला. शाळेत रिकामा नाही बसत. दिवसभर काम करून पैसे मिळवतो, नुसतं झोपा काढत नाही. संतापून बोलतच राहिला. आई त्याच्याकडे बघतच होती. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.